एकता गणेश मंडळाच्या या ओपन स्पेस विकासाच्या कार्यक्रमाचा आज शुभारंभ झाला, भूमिपूजन संपन्न झालं असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। या भागाचा विकास व्हावा यासाठी आज या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय, भूमिपूजन होते। या गावाची प्रगती व्हावी, या शहराची प्रगती व्हावी, हे महानगर या महाराष्ट्रामध्ये गौरवाने या महानगराचं नाव यावं असा आग्रह माझा नेहमी असायचा। तुम्ही फक्त एक दिवस आमच्या आशीर्वादासाठी प्रयत्न करा। आम्ही सर्वजण तुमच्या सेवेसाठी पूर्ण शक्तीने 4 वर्ष 11 महिने 29 दिवस पूर्ण ताकद लावून तुमच्या सेवेसाठी काम करण्याची वचन देतो। हीच आमची प्रतिज्ञा आहे। पुन्हा एकदा सदिच्छा, पुन्हा एकदा शुभकामना आणि आपल्या सर्वांचं आयुष्य आनंददायी व्हावं, सुखदायी व्हावं ही शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना। या मंचावर उपस्थित या विभागाच्या कर्तव्यदक्ष महापौर राखीताई कंचर्रावार, युवा नेते उपमहापौर राहुल पावडेजी, स्थायी समितीचे सभापती श्री संदीप भाऊ आवारी, भारतीय जनता पार्टीचे सत्तारूढ पक्ष गटनेते देवानंदजी वाढई, महिला बाल कल्याण सभापती पुष्पाताई उराडे, भारतीय जनता पार्टीचे महानगराचे अध्यक्ष डॉक्टर गुगवाडे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, श्री रामपाल सिंह जी, प्रमोद शास्त्रकार जी, रुद्रनारायण तिवारी जी, श्री रवि गुरनुगे जी, महामंत्री, नगरसेवक ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे पुढे जाणार आहे अशा शीतलताई गुरनुगे, वनिताताई डुकरे, सोपानजी वायकर, इतर सर्व आदरणीय नगरसेवक राजू अडपेवारजी, आशाताई आबोजवार, अनुराधाताई हजारे, मायाताई उईके, भारतीय जनता पार्टी महिला नेत्या प्रभाताई गुडदे, मंचावर उपस्थित इतर सर्व आदरणीय नेते पदाधिकारी व या कार्यक्रमाला आपल्या आयुष्याचा अनमोल क्षण देणारे माझे या शहरातील आदरणीय मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, एकता गणेश मंडळाच्या या ओपन स्पेस विकासाच्या कार्यक्रमाचा आज शुभारंभ झाला, भूमिपूजन संपन्न झालं असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। या विभागाच्या जनतेचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की महानगरपालिकेच्या वतीने 1 जुलैला जो कार्यक्रम झाला, चंद्रपूरकर जनतेने पर्यावरणावर, वृक्षावर असणारं प्रेम व्यक्त करत 1 जुलैच्या कार्यक्रमाच्या वृक्षाची योग्य निगा ठेवत मी जेव्हा इथं आलो तेव्हा सर्व वृक्ष सुस्थितीत आहे हे बघितल्यावर तुमच्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, तुमच्या सर्वांचं कौतुक करतो। खरं तर या ओपन स्पेस विकासाच्या कार्यक्रमामध्ये श्री रवि गुरनुगेजींनी या ठिकाणी विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती दिली। मी एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा व्यक्त करतो की गावाचा विकास तोपर्यंत होत नाही जोपर्यंत ते काम माझं स्वतःचं आहे ही भावना समाजात निर्माण होत नाही। कधीतरी काम मंजूर होतं आणि काम पूर्ण झाल्यावर मग आपण त्याच्यातल्या उणिवा, त्रुट्या, दोष बघत बसतो। माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे, आग्रहाची सूचना आहे की जे काम होतं ते नगरसेवकांच्या माध्यमातून समजून घ्यायचं आणि त्या कामाचा दर्जा, गुणवत्ता योग्य राहील, ते काम माझ्या कुटुंबाचं काम आहे असं समजून त्यामध्ये लक्ष द्यायचं, ही मात्र अपेक्षा मी तुमच्या वतीने करेन।
या विभागामध्ये विकास करण्यासाठी, या प्रभागाची प्रगती साधण्यासाठी तुम्ही आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. या विभागामध्ये शीतलताई गुरनुगे, वनिताताई डुकरे, सोपानजी वायकर यांना सेवेची संधी दिली. हे तीनही नगरसेवक, मी महाराष्ट्राचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून काम केलं. महाराष्ट्राच्या अनेक गावात जायची संधी मला प्राप्त झाली. मी मंत्री म्हणून अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जायची संधी मला प्राप्त झाली. पण मी हे आपल्याला विश्वासाने सांगू शकतो की शीतल गुरनुगे असतील, वनिताताई डुकरे असतील, सोपान वायकर असतील, यांनी मनापासून या विभागाच्या जनतेची सेवा करण्याचा संकल्प करत या तीनही नगरसेवकांनी जीव ओतून या भागाच्या विकासासाठी काम केलं, हे मात्र मी विश्वासाने सांगू शकतो. काही नगर परिषदांमध्ये, काही नगर पंचायतीमध्ये जनतेने इतरांना सेवा करण्याची संधी दिली. त्या गावाचा विकास कसा आहे हेही मी बघितलं आहे. मी नुकताच सावगीला गेलो होतो आणि मी बघितलं की तिथं जेव्हा आमच्या कोणालाही संधी दिली नव्हती 5 वर्ष, त्या गावामध्ये नगरपंचायतचं कार्यालय हे खासदार अशोक नेते यांनी बांधलेल्या समाज मंदिरात करावं लागतं. पाणी येतं पण ते कधीतरी 2-4 दिवसांनी येतं. स्वच्छता अजूनही 25-50 वर्षापूर्वी जशी स्वच्छतेची गती होती तशी आहे. पण मी अभिमानाने सांगू शकतो की आपण आम्हाला सेवेची संधी दिल्यानंतर महापौर यांच्या नेतृत्वामध्ये सर्व नगरसेवकांनी आपली सर्वांची जीव लावून, जीव ओतून सेवा केली, हे मात्र मी निश्चितपणे सांगू शकतो. या भागाचा विकास व्हावा यासाठी आज या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय, भूमिपूजन होते. या गावाची प्रगती व्हावी, या शहराची प्रगती व्हावी, हे महानगर या महाराष्ट्रामध्ये गौरवाने या महानगराचं नाव यावं, असा आग्रह माझा नेहमी असायचा. 5 वर्षात जेव्हा चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर हे दिल्लीला जाऊन या शहराच्या स्वच्छतेचा 3 स्टार मानांकन घेऊन येतात, तेव्हा मलाही आनंद होतो की या महाराष्ट्रामध्ये आमचं शहर जनतेच्या सहकार्याने, जनतेच्या आशीर्वादाने दिल्लीत जाऊन सत्कार होईल. यामध्ये महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांचा वाटा आहेच, पण यामध्ये खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते चंद्रपूरकर जनतेला दिलं पाहिजे, जे शांततेवर प्रेम करतात. ज्या शहरामध्ये चांगलं वाईट समजण्याची क्षमता आहे. मी नेहमी आमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगतो की काम करून मोठं व्हा. फक्त टीका करून मोठं होता येतं. दुसऱ्याचे दोष सांगून सुद्धा तुम्हाला मी किती गुणवान आहे हे सांगता येतं. पण दुसऱ्याचे दोष एखाद्या वेळी चवीला लावायला एखादा दोष सांगितला तर ठीक आहे, पण ताटामध्ये फक्त गंजभर लोणचं ओतून ते ताट जेवण्यासाठी योग्य नसतं. टीका करताना, दुसऱ्याचे दोष उणिवा शोधताना मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हीच शिकवणूक दिली. मीही प्रयत्न केले गेले 6-7 वर्ष की टीका करण्याच्या ऐवजी आपण काय केलं ते जनतेसमोर मांडलं पाहिजे. आणि म्हणून मी या जिल्ह्यात जेव्हाही फिरतो तेव्हा साधारणतः 99% जनतेने दिलेली संधी ही सेवाभावी वृत्तीने वापरली पाहिजे. दुसरा काय करतो याकडे दुर्लक्ष करत महानगरपालिकेने या शहराची सेवा केली पाहिजे. आणि परवा जेव्हा महानगरपालिकेला मी केलेल्या कामाची यादी करायला सांगितली तेव्हा मलाही अभिमान वाटला.
की मागे आमचं सरकार आणि महानगरपालिका यांनी अनेक कार्य केले. आज महाराष्ट्रात ग नव्हे देशात ग एम्स गा मागे पाडणार भव्य दिव्य मेडिकल कॉलेज होतोय. टाटा कॅन्सर हॉस्पिटल आम्ही केलं. परवा कॅन्सर रुग्णांसाठी टाटा कॅन्सरचे डॉक्टर कैलाश शर्मांना मी पाठवलं होतं. मंगेश गुगवाडीजी तिथं गेले. गरीब महागड्या औषधे घेऊन पुढे जाऊ शकत नाही. आम्ही वैद्यकीय कक्ष सुरू केला. निराधारांचं अनुदान मी 18 जून 2019 ला अर्थसंकल्प मांडताना 600 रुपयावरून 1200 रुपये केलं. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कागज आम्ही स्वर्गीय बाबा आमटेंना आदरांजली व्यक्त केली, त्यांचं स्मरण केलं. पण स्वर्गीय बाबा आमटेंच्या नावाची सुंदर अत्याधुनिक अभ्यासिका जर या महाराष्ट्रात कुठं असेल तर ती आम्ही चंद्रपूरमध्ये तयार केली. जेव्हा केव्हा चेन्नईचा एखादा प्रवासी हा ग्रँटंग रेल्वे रूटनी दिल्ली जातो, चंद्रपूरच्या रेल्वे स्टेशन आल्यावर चंद्रपूरचं नाव घेऊन जातो. मी मधात तिरुपती भगवानाच्या दर्शनासाठी गेलो, चेन्नईला उतरलो, तेव्हा 4 लोक मग भेटायला तिथं आगे. ते म्हणाले हम दिल्ली जाते समय आपके बगारशा का स्टेशन देखा, हमने चंद्रपुर का स्टेशन देखा. सारे स्टेशन देखते समय हमें सिर्फ याद किसी की रही तो चंद्रपुर और बगारशा की रही. हमें हमेशा के लिए यादगार कोई रेलवे स्टेशन है वो बनाया गया. अमृत पाणी पुरवठा योजना साधारणतः चंद्रपूर नगर परिषद आणि महानगरपालिका याचा 132-33 वर्षाचा इतिहास आहे. 132-33 वर्षात आम्हाला कोणी संधी फारशी दिली नव्हती. कधी 1 वर्ष कधी 1.5 वर्ष अशीच संधी होती. पहिल्यांदा 5 वर्ष पूर्णपणे संधी ही जनतेने आम्हाला दिली. आणि या 132 वर्षात पहिल्यांदा चंद्रपूरमध्ये अगोदर वार्डाचं नाव जगनगर असायचं, पण सर्वात जास्त पाण्याची टंचाई त्याच वार्डात असायची. वार्डाचं नाव नेहरूनगर असायचं, पण सर्वात मागास वार्ड नेहरूनगरच असायचा. पण उपमहापौर, महापौर, नगरसेवक या सर्वांनी प्रयत्न केला. ज्या जगनगरमध्ये पाणी यायचं असेल तर 4 फूट खड्डा खोदून पाईप घ्यावा लागायचा. आणि पाणी दादा कोंडकेच्या गाण्यासारखं पाणी थेंब थेंब गगा एवढ्या वेगाने यायचं. तिथं आज अमृत योजना महानगरपालिकेने सुरू केली. माझ्या माहितीप्रमाणे 16 टप्प्यांपैकी साधारणतः 10 टप्पे पूर्ण झाले. आणि मीही आग्रह त्यांना केला आहे की जिथं अमृत योजनेमध्ये रस्ते फोडण्यात आले ते ताबडतोब दुरुस्त करा, मोटरेबल करा. त्याचं राजकारण विरोधक जर करत असेल तर खड्ड्याचं राजकारण करून ते निवडून येतील, पुन्हा एकदा महानगराला खड्ड्यात टाकतील. तर खड्ड्याचं राजकारण त्यांना करू देऊ नका आणि जनतेला खड्ड्यात टाकण्याची त्यांना संधी देऊ नका, ही आग्रहाची सूचना मी त्यांना केली. या ठिकाणी आपण जिम केले, अत्याधुनिक जिम्स केले, बाग उद्यान केले, ओपन स्पेस विकसित केले. आता बघा पुष्पगुच्छ देताना या ठिकाणी योगा सेंटरची माहिती आमच्या एका भगिनींनी दिली. हे खरं आहे की योग केल्याने फक्त शरीरच स्वस्थ राहतं असं नाही, मनही स्वस्थ असतं. चांगले विचार येतात, समाजाच्या प्रगतीचे विचार येतात, समाजाच्या उन्नतीचे विचार येतात. कोणाचं वाईट करण्यापेक्षा, दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा माझी रेष मोठी केली पाहिजे, मी माझी प्रगती केली पाहिजे. दुसऱ्याला खुज करून स्वतःची उंची वाढवता येत नाही, हा विचार तिथे येतो. आणि आज या एकता गणेश मंडळाच्या खुल्या जागेत पहिला शब्द एकता आहे. मी मनात विचार केला की जिथं पहिला शब्द एकता आहे तिथं निश्चितपणे आसपासच्या परिसरातील लोक ज्या या मैदानाचा उपयोग करतात, या मैदानावर येतात, ते हम आपके है कोण यापेक्षा हम साथ साथ है या भावनेनी समाजामध्ये ज्योत से ज्योत जगाते जगो, प्रेम की गंगा बहाते चलो, या भावनेनी या वार्डात सर्व लोक एकमेकाला सहकार्य करतील, हा विश्वासही मी मनात घेतला आहे. आपण सर्वांनी या अगोदर आशीर्वाद दिला. शीतलताई असेल, वनिताताई असेल, सोपान भाऊ असेल, माझी एवढीच विनंती आहे हृदयापासून
की हा जो आशीर्वाद आहे हा सदैव पाठीशी ठेवा. आमचाही संकल्प आहे, आम्हालाही याची जाणीव है कि एक दिन तो जाना है, पर जाने के पहले ऐसा काम करना है कि जाने के बाद भी कुछ वर्ष लोग याद रखे. आणि या दृष्टीने आपण आपला आशीर्वाद सदैव आमच्या सोबत ठेवावा, पाठीशी ठेवावा. जे उपस्थित नाही त्यांचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा राहील या दृष्टीने काम करा. तुम्ही फक्त एक दिवस आमच्या आशीर्वादासाठी प्रयत्न करा. आम्ही सर्वजण तुमच्या सेवेसाठी पूर्ण शक्तीने 4 वर्ष 11 महिने 29 दिवस पूर्ण ताकद लावून तुमच्या सेवेसाठी काम करण्याची वचन देतो. हीच आमची प्रतिज्ञा आहे. पुन्हा एकदा सदिच्छा, पुन्हा एकदा शुभकामना आणि आपल्या सर्वांचं आयुष्य आनंददायी व्हावं, सुखदायी व्हावं ही शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.